नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पाहूया आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते. मोड आलेल्या मुगाचे कटलेट. रेसिपी पाहिजे आहे का? आज रेसिपी हिरव्या मुगाचे कटलेट. मी एक बाउल हिरवे मूग भिजवून घेतलेले आहेत आणि थोडे त्याला मोड काढून घेतलेले आहेत. मुलांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता. आपण मुगाची आमटी करतो, मुगाची धिरडी करतो. आता ह्या मोड आलेल्या मुगापासून खूप काही पदार्थ बनवता येतात. आज मी कटलेट बनवते. आता त्यामध्ये बारीक चिरलेला पालक वापरू शकता. बाकीच्या तुमच्या आवडीच्या भाज्या किसून किंवा बारीक चिरून त्यासुद्धा कटलेटमध्ये वापरू शकता. मी आज मुगाचेच कटलेट बनवते बरं. साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. कोणीही बनवू शकेल. मिक्सरचं भांडं घेतलंय. मूग मिक्सरच्या भांड्यात ओतते. एक चिरलेली हिरवी मिरची, थोडंसं आलं, 4 पाकळ्या सोललेला लसूण. हे कटलेटचं बॅटर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पल्स मोडवर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं. आणि पाणी लागलं तरच थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण हे कटलेटसाठीचं जे मिश्रण आहे ना ते खूप सैल झालं ना कटलेट शॅलो फ्राय करा किंवा जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर ते हमखास चिरतात. म्हणून सांगते, हे कटलेटसाठीचं मिश्रण मी मिक्सरला वाटून घेते. हे पहा, असं हवंय आपल्याला कटलेटसाठी मिश्रण. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. बाउलमध्ये मिश्रण काढते. मी इथे बेसन आणि तांदळाचं पीठ दोन्ही पीठं मी चाळून घेतलेली आहेत. आता हे मुगाचं मिश्रण किती सैलसर आहे त्या अंदाजाने आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन आणि तांदळाचं पीठ लागणार आहे. तर अंदाजाने तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आधी थोडं थोडंच वापरायचं आहे. लागलं तर आणखी त्यामध्ये ॲड करू शकता. बेसन आणि तांदळाचं पीठ मी 2-2 चमचे घेतलेलं आहे. हिरवी मिरची वापरलेली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करते. चहा सोबत खाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस कटलेट बनवू शकता. दोन चमचे बेसन मी आणखी थोडं मिश्रणामध्ये ॲड केलेलं आहे, कारण मिश्रण थोडं सैल होतं म्हणून. कटलेटचं मिश्रण बनवून झाल्यानंतर आपल्याला पटकन कटलेट बनवायचे आहेत, नाहीतर हे जे मिश्रण आहे ना कटलेटचं सैल होतं. थोडंसं हाताला तेल लावते. आता कटलेटचा मोल्ड असेल त्यामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता. मी आज हातानेच बनवते आणि कोणत्या आकाराचे हवेत कटलेट त्या आकाराचे तुम्ही कटलेट बनवू शकता. अगदी सहज कटलेट बनवता येतात. लहान मोठ्या साईजमध्ये बनवू शकता. हा पहा, कटलेट बनवून तयार आहे. मी प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कोट करते. हे पहा, शॅलो फ्राय करण्यासाठी कटलेट तयार. मी कटलेट शॅलो फ्राय करणार आहे. थोडंसं तेल मी पॅनमध्ये गरम करून घेते.
तेल गरम झालंय. कटलेट तेलामध्ये सोडते आणि शॅलो फ्राय करून घेते. गॅसची फ्लेम लो ठेवून कटलेट शॅलो फ्राय करते. कटलेट टर्न करते. शॅलो फ्राय करताना कटलेट अजिबात तुटत नाही. कटलेट शॅलो फ्राय करून तयार. सर्व करते. टोमॅटो सॉस, कोथिंबीरीची हिरवी चटणी सुद्धा कटलेट सोबत खाऊ शकता. कटलेट सोबत गरमागरम चहा. यूट्यूबवर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा. छान रेसिपी पाहायला मिळतील. आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.